हाय हॅलो नमस्कार. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी सुप्रिया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज तर सगळे कामानिमित्त बाहेर गेलेत, मुलं पण स्कूलला गेलेत आणि आज जेवायला आता हे मीच आहे. तर आता मला दोघांचा स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यासाठी आज मी माझ्यासाठी पराठे बनवणार आहे, त्यांच्यासाठी पुरी भाजी बनवणार आहे आणि सिंपल पद्धतीने डाळ खिचडी बनवणार आहे. तर तो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते. व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. तर एका कुकरमध्ये मी भाजीसाठी बटाटे शिजायला घातलेत आणि एका कुकरमध्ये अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ घेतले, स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद मीठ घातले चवीनुसार. त्यानंतर थोडंसं तेल सोडले आणि त्याला आता 3 शिट्ट्या काढून घेते आणि अगदी सोप्या पद्धतीने खिचडी बनवणार आहे. तर सिंपल पद्धतीने ती रेसिपी शेअर करेनच आणि मला आलू पराठ्याची रेसिपी शेअर करायची आहे, तर त्याच्यात प्रिपरेशन करून घेते. आता पहिला तर बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेते. आता मला पराठा पण बनवायचा आहे, त्यामुळे मी याच्यात कांदा यूज करणार नाहीये फोडणीसाठी. तर आता त्याच्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्या, कारण 4च बटाटे घातले, दोघांसाठी बनवायचं त्यामुळे 2च मिरच्या घालते. फार तिखट नको पाहिजे, त्यांना जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे 2च मिरच्या घेतल्या. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर हे आल्याचा छोटासा तुकडा घेतलाय, त्याच्यामध्ये ऍड करते. त्यानंतर 2 लसूण पाकळ्या ऍड करते आणि छोटासा चमचा जिरं. त्याची पेस्ट बनवून घेते. तर ही अशी मी मिक्सरला पेस्ट बनवून घेतली. कॅमेरा आता पकडायला कोण नाहीये, त्यामुळे मी असा सेट केलाय तो स्टँडला. चिटावता तोपर्यंत बाहेरून आता कढीपत्ता पण घेऊन आले. साईड बाय साईड आता तयारी पण करून ठेवते, लसूण वगैरे क्रश करून ठेवते. कुकर गार तोपर्यंत आज माझा स्वयंपाक तुमच्याशी गप्पा मारत होणार आहे. रेसिपी पण शेअर होईल आणि माझा स्वयंपाक पण होऊन जाईल. पराठ्याची रेसिपी खास पियूसाठी बनवते. ती ब्लॉग बघते म्हणजे, आणि मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला, तर फक्त पराठा असं दाखवलेला, तर तिला फुल रेसिपी पाहिजे, त्यामुळे स्पेशली हा ब्लॉग मी बनवते. बटाट्याचा आता कुकर थंड झाला की आपण पराठ्यासाठीची भाजी बनवून घेऊया. त्यातलीच थोडी मी पुरी भाजीसाठी काढून ठेवणार त्यांच्यासाठी आणि उरलेल्याचे पराठे बनवते. आणि आंटी आज मीटिंगला गेलेल्या, तर तिथं वडापाव नाश्त्याला दिलेला, मग 2 दिले होते म्हणून आंटीने एक खाला, एक माझ्यासाठी घेऊन आले घरी. पुन्हा आता सांगलीला गेले, त्यांना मैत्रिणी बरोबर जायचं होतं केंगेश्वरीला. केंगेश्वरीच मंदिर पण मी ब्लॉगमध्ये यादी शेअर केलेलं आहे. तिकडे आता आंटी आणि तिची मैत्रीण गेली. आता पराठ्यासाठीची भाजी मी रेडी करते. इथं बटाटे थंड झाले, ते सोडून त्याच्या फोडी वगैरे करून घेतल्या. नंतर आता भाजी फोडणी देते. कढई तापले, तेल घालून घेतलं. आता इथं तेल तापलेलं आहे, मोहरी घालते, जिरं घालते, कढीपत्ता, नंतर आपण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, ती पेस्ट ऍड करतो. भाजी पराठ्यासाठी बनवणार आहे, त्यामुळे कांदा ऍड केला नाहीये. तर जेव्हा आपण नुसती मग पुरी भाजी बनवणार असतो तेव्हा मग कांदा भरपूर ऍड करायचा. बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा भरपूर घातला की भाजी छान होते. आता याच्यामध्ये हळद ऍड करते, चवीनुसार मीठ ऍड करते, बटाट्याची पोळी ऍड करते. आता बारीक गॅसवरती भाजी 5 मिनिटं शिजायला ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत, भाजी आपली छान रेडी झाली आहे. आता याची थोडीशी भाजी मी पराठ्यासाठी काढून घेते, कारण ती आता मी स्मॅश करून घेणार पराठ्यासाठी. त्यांना पुरी भाजी करणारा तरी भाजी अशीच ठेवते.
भाजी छान स्मॅश करून घेतले, त्याचे 2 गोळे करून घेते, माझ्यासाठी 2 पराठे बनवते. आणि हे आले की मग त्यांना मग गरम पुरी बनवून देणार मी, पुरी भाजी बरोबर. जसे पूर्णासारखे गोळ्या तयार करतात, आता याचे पराठे बनवते. मध्ये आम्ही इंडक्शन गॅस वापरत होतो, तेव्हा इंडक्शनच्या गॅसवर वापरण्यासाठी हा तवा घेतलेला. बरीच भांडी, बरेच पातेली वगैरे मी इंडक्शनची घेतलेली, कढया घेतलेल्या, पण ते थोडे दिवस वापरलं आणि आता पुन्हा हाच यूज करते. आता कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली, सकाळी मुलांना टिफिनला चपाती दिलं होतं तेव्हा मळलेली. तर आता मी पराठे बनवून घेते. आणि आता माझ्यासाठी मी तेल लावून पराठे बनवणार आहे, कारण तूप मला आवडत नाही. पण ज्यांना तूप आवडतं त्यांनी तूप लावून करू शकता. अथर्वला जर पराठा पाहिजे असेल तर तो तूप खातो, त्यामुळे त्याच्यासाठी मी तूप लावून बनवते. पण मला तूप आवडत नाही, त्यामुळे मी असं तेलाचा बनवते. गोळ्यामध्ये भाजी छान स्टफ करून घेतली, गोळा बनवून घेतला. पराठा आपण सॉस बरोबर खाऊ शकतो, दह्याबरोबर खाऊ शकतो. नाश्त्याला पण पराठा छान ऑप्शन आहे. मला चहा बरोबर खायला आवडतं, उसळीसोबत पण खाऊ शकतो आपण. मुलांना टिफिनला द्यायला छान ऑप्शन आहे. भाज्या खात नाही तर आपण वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे बनवू शकतो. मुळा घालून मुळ्याचे पराठे, त्यानंतर बटाट्याचे, वेगवेगळ्या भाज्या स्टफ करून आपण ते पराठे बनवू शकतो. कारण जर भाज्या खात नसतील तर या निमित्ताने तर त्यांच्या पोटात जाईल ना. पालक पराठे पण छान होतात. आणि पालक पुरी तळून पण छान लागते. पालक पुरी बरेचदा आम्ही बनवतोय नाश्त्याला. रेसिपी काही शेअर केलेली नाही, ती पण एखाद दिवस करेन शेअर, कारण तळून पालक पुरी खूप छान लागते. तवा तापलेला आहे. आज लवकर आले, डाळ खिचडी मला फोडणी द्यायची. मुद्दामच मी दिली नाही लवकर, कारण डाळ खिचडी पण गरम गरमच छान लागते. ते करून ठेवून मग खायला चांगलं नाही वाटत. ती तयारीच आहे, फक्त तडका द्यायचा आता त्याला. आणि तर तयार आहे आपला पराठा, छान फुगलाय. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचं. रेडी आहे पराठा, मस्त छान मऊ लुसलुशीत होतं, फुगलाय पण छान. आता दुसरा पण लाटून घेते याच पद्धतीने. आता पराठे तर बनवून झालेत, मी आता डाळ खिचडी बनवून घेते. ते डाळ भात व्यवस्थित शिजलाय, त्याला तडका देते. पहिले तर रवीनं घोटून घेते सगळं. कढई टाकली, तेल घालून घेते, मोहरी घालते, जिरे घालते, कढीपत्ता आणि क्रश केलेलं घालते. त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आपण शिजवून घेतले ना ते ॲड करायचे. आता एका साईडला गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला खिचडीला
जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करायचं. लहान मुलांसाठी पण तुम्ही ही खिचडी सिंपल पद्धतीने बनवू शकता. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. त्यानंतर थोडंसं हिंग ॲड करते. तुम्हाला हवी तर वरून कोथिंबीर घालू शकता. आणि हे जेव्हा कुकरमध्ये मी शिजायला घातलं तेव्हाच त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलं होतं. त्यामुळं नंतर बेतानीच ॲड करायचं. इथं आता माझी खिचडी रेडी झाली आहे. कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता मी इथं पुऱ्या बनवून घेते आहे. बटाटे भाजीबरोबर आता त्यांचं ताट मी रेडी करणार आहे. आता त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर त्यांनी बातम्या लावून बसले त्यामुळे आवाज त्याचा मोठा येतो आहे. म्हणून मग आता मी पटापट आवरून घेते कारण त्यांना आता वाढून द्यायचं आहे मला. खिचडी पण रेडी झाली आहे एका साईडला आणि आता इकडे मी पुऱ्या बनवून घेते आहे. पुरी पाहू शकता कशी टम्म फुगले. तर आजचा हा आपला रेसिपी व्लॉग होता. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट थ्रू सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.